आज आपण एकदम मऊसूत आणि चविष्ट असा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। उपमा बनवण्यासाठी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, गाजर आहे एक छोट्या साईजचा कट करून घेतलेला आहे, काजू आहेत, मोठ्या साईजचा कांदा आहे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी, म्हणजे अंदाजे तरी 2 चमचे असेल। तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळ सुद्धा ॲड करू शकता। 1 वाटी रवा आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं का आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे। त्यानंतर गाजर चिरून घेतलेला आहे ते टाकायचं आहे आपल्याला। गाजर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित परतवून घेऊया। 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण मिरची टाकायची आहे। मिरची टाकून परत एकदा परतवून घेऊ। त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया। 5 ते 6 पानं मी कढीपत्त्याची टाकलेले आहेत आणि काजू टाकून घ्यायचे आहेत। काजू टाकून परत 2-3 वेळा परतून घेऊ आणि त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित परतवलेला आहे बघा। आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। आपल्याला लाल वगैरे काही करायचं नाहीये। बघू शकता तुम्ही। आणि आता त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। रवा टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित रवा परतून घ्यायचा आहे, छान कलर चेंज होईपर्यंत रव्याचा। त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। अगोदरच मीठ टाकायचं कारण सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं ते मीठ। उपमा तयार झाल्याच्या नंतर जर आपण मीठ टाकलं ना तर ते कुठं लागतं आणि कुठं लागत नाही। तुम्ही बघू शकता मी छान मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे रवा आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। 1 वाटी रवा मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। अगदी आपल्याला खूप मोकळा पण नाही करायचा, एकदम मऊसूत असं करायचं आहे। तर मोकळा केला ना तर थोडा जरी थंड झाला ना उपमा तरी छान लागत नाही चवीला। अशा पद्धतीने तुम्हाला आता जरी खूप असं पातळ वगैरे वाटत असेल ना, पण नाही, झाकून ठेवल्याच्या नंतर ते वाफल्यावर एकदम छान असं होतो। 5 ते 7 मिनिट व्यवस्थित झाकून वाफून घेतलेला आहे उपमा। त्यामध्ये आपण आता 2 चमचे एक छान असं साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। त्यामुळे ना उपम्याची चव एकदम भन्नाट लागते। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा। व्यवस्थित थोडंसं परतून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकून परत एकजीव करून घ्यायचा आहे। उपमा सर्व एकत्र करून व्यवस्थित परतवायचा आहे। छान व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर सर्व करायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान उपमा दिसत आहे, कलरफुल मस्त। मला उपम्याची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। बाय।